थांबवा बापू, थांबवा गाडी, मला जायचंय. बापू मला बाथरूमला जायचंय. बरं ठीक आहे. आदिती चल चहा घे. हं? ये. तीन स्पेशल बनव. पिशूचं दूध. हाँ. अरे पिशूचं दूध नाही वापरायचं. दूध कैसा ताजा असता है. पिशू का दूध ताजा नसता है, इसमें भेसळ असता है. अहो तुम्ही मराठीमध्ये हिंदीचे वैसा काय करताय. तुम्ही मराठीच आहे. बरं तीन चहा दे. अहो जरा हळू, मला मळमळल्यासारखं होतंय. ए अगं असं नको बोलू. तुला माहिती ना काय गैरसमज होतात. आप्पा आता मला पण मळमळल्यासारखं होतंय. बघा तुम्ही प्लीज एका लेन मधून गाडी चालवा ना. नानी काकी, अहो त्या काकूंनी ड्रेस ऑल्टर करायला दिला होता. तुम्ही उसवताय. अगं बाई हो का. विसरलेच मी. काय झालं बापू काका. अगं गाडी पंक्चर झालेली दिसते. काय. अगं बाई मग आता. तरी नानाला म्हणत होतो टायर एकदा चेक करून घे. हे दुमण्यानेच तर नाही ना केलं गेल्या वेळेसारखं. काढणार होता पण आर्यानी त्याला थांबवलं. दुमण्याचा काही भरोसा नाही, हे त्याचंच काम असणार. थांबा, घरी गेल्यावर चांगलं बडवतेच मी आता त्याला. अहो नाही नानी काकी, त्याने जर हे केलं असतं ना तर आपल्याला मागेच थांबावं लागलं असतं. अगो बाई हो का. पण मग आता काय करायचं. काही काळजी करू नका. गाडी स्टेपनी आहे, मी टायर बदलतो. ए आई मला पैसे दे ना. त्या दुकानात एक मोठे चॉकलेट आहे, ते मला पाहिजे. बाबू ते दुकान लय मोठे, त्यातलं चॉकलेट आपल्याला नाही परवडणार. तू हे खा. नकोय मला हे चॉकलेट. मी हे चॉकलेट खाऊन खाऊन कंटाळलोय. जेवण सगळं मागतो तर तुम्हाला हे चॉकलेट देते. मला पैसे दे. कुठनं देऊ पैसे. आज एकतर कमाई पण नाही झाली, नाही येत पैसे. जर का तुला द्यायचं नाही तर सांग ना. अशी कशी काय तू. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे असं बोलतात का कोणी आईशी. हा अरे बाळा, तुझ्यासाठी करते ना हे सगळं ती. आई बाबा आपल्यावर रागवले म्हणून कोणी त्यांच्याशी असं वागतं का. तुला चांगले कपडे मिळावे, तुला शाळेत जाता यावं, 2 घास पोटात जावे म्हणून आई दिवसभर उन्हात अनात राबते. आणि तू असं बोलतोस आईशी. हा सॉरी म्हण बरं बाळा आईला. सॉरी आई. जा खेळायला. चला दीदी. अशी काय बघतेस. मी काही चुकीचं बोलले का की मी काही विसरले. आज एक वेगळंच रूप बघायला मिळालं तुमचं. अगं त्यात काय वेगळं. माझ्या या विसरण्याच्या स्वभावामुळे नेहमी मी गडबड गोंधळ घालते. पण बयोबाई आईच्या मायने माझ्या सगळ्या चुका पोटात घालतात.
मोठ्या बाई पण आईच्या प्रेमाने मला समजून घेतात. दुमन्या, आर्या हे दोघं झाल्यापासून हे आई पण मी अनुभवते. दुमण्याला मी कधी ओरडले ना तर बसतो कधीतरी फुरगटून, तेव्हा मलाही कसं तरीच होतं. आता तुझीच आई बघ ना, म्हणजे आहे थोडीशी कडक पण शेवटी आईच आहे ना ग ती. अदिती, तू नकोस कधी तुझ्या आई बाबांवर रुसू. नानी, आदिती टायर बदलून झालाय, चला. हा आप्पा, आता तुम्ही बरोबर गाडी चालवत आहे. चौथा गिअर टाका ना. अहो चौथा गिअर टाका. कळतं मला, तू आराम कर, मी चालवतो बरोबर. बापू, काय झालं? अरे बापू दिसला आता. काय? आता बघितला, मागे गेला. सिद्धू, तू चालव बरं गाडी. आता यांना गाडी चालवताना भास व्हायला लागले. काही बडबडतात. बापू भाऊजी दिसले म्हणे. आणि कुठे दिसले होते मला बापू भाऊजी? आता बघितला, मागे गेला. अहो, तुम्ही मागे बघून गाडी का चालवताय? समोर बघा, समोर बघा, ऍक्सिडेंट होईल. अगं मी पुढेच बघून चालवतोय, तो आता मागे गेला. आप्पा, बापू आकासारखं कोणते दुसरं असेल. मी माझ्या भावाला नाही ओळखणार तर मग कोणाला ओळखणार? हॅलो पल्लू, काय ग? मोठ्या बाई, कशा आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना तिकडे? काही गडबड तर नाही ना झाली? हे असं का विचारते? मोठ्या बाई, काय झालंय? हा हा, घरी आली की सांगते. आम्ही पोचतोय थोड्या वेळात. आणि हे बघ, आधी तिची नीट काळजी घ्या. तिला काय हवं नको ते बघा हा नीट. मोठ्या बाई, आदिती तर गेली मुंबईला. काय? हो, आणि नानी आणि बापू भाऊजी पण गेलेत. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. फोन कट झाला की ठेवला? काय झालं? काय म्हणाली पल्लू काकी? अहो, तुम्हाला बापू भाऊजी दिसलेत ना, ते बरोबर आहे. आता थोड्या वेळापूर्वी बापू, नानी आदितीला घेऊन निघाले. सांगत होतो बापू आहे. अरे माझा भाऊ आहे, मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? आप्पा, तुम्ही युटर्न मारा, गाडी फिरवा. या रे, लपा लवकर. का काय झालं? तू घरमालक सोनू नाही आला काय? नाही रे, आदिती आली, आणखी लोक आहेत तिच्या सोबत. यार सिद्ध्या पण नाही. आता आपलं काही खरं नाही. लपा लपा लपा. अरे अरे, कशाला लपताय? अरे तिला माहितीये आपण इथे राहतो. या बाहेर या या. सीट सीट कुठे आहे? तो नाहीये घरात. आणि अप्पा आणि मोठ्या बाई? ते गेले. कुठे? गावी. हो, सिद्धार्थ त्यांना सोडायला गेलाय. हा? काय ग, सिद्धूने तुला सांगितलं नव्हतं तो येतोय म्हणून? नाही तू सांगितलंस का आपण इथे येतोय ते? नाही, मी विसरले. अगं बाई, तू पण माझ्यासारखं विसरतेस का? छान जमेल हो आपलं. अहो नाही, माझ्या लक्षातच नाही आलं धावपळीत. अगं त्या गधाड्याने तरी कळवायला हवं होतं ना. सिद्धार्थला तुला सरप्राईज द्यायचं होतं. अदिती, 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 अदिती.
काय झालं? सिद्धार्थ का ओरडतोयस एवढा? अदिती आली ना इथे? कुठे आहे ती? अदिती? ती इथे नाही आलीये. मग कुठे गेली? म्हणजे सिद्धार्थ ती तुझ्या गावच्या घरी गेली होती ना? हो गेली होती, पण बापू काका आणि नानी काकी बरोबर इकडे आली होती. नाही, पण ती इकडे नाही आलीये. मग नक्की कुठे गेली? हा सगळा काय गोंधळ आहे? तेच आम्हाला पण कळत नाहीये. हो, पण मला आता सगळं कळतंय. तुम्हीच तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायला हे सगळं करताय. बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही गैरसमज होत नाहीये. तुम्ही सगळे मला मुद्दाम त्रास देताय. आधी तुम्ही तिला घर सोडायला सांगितलं असणार, मग तुम्ही तिला गावी पाठवलं असणार, आणि आता तुम्हीच ती हरवल्याचं नाटकही करताय. अहो काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतीये. तुम्ही तिच्या लाईफ मध्ये आल्यापासून काहीच चांगलं घडत नाहीये तिच्या आयुष्यात. तिला माझ्यापासून लांब करण्याचा प्लॅन आहे ना तुमचा? मॉम काय बोलतेस तू हे? आदिती बेटा, आलीस तू? अगं मी कधीपासून तुझी वाट बघत होते. तुझी वाट पाहून पाहून माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आली आहेत बघ. आणि हे बघ, सिद्धार्थ आणि त्याचे आई वडील पण तुला शोधत इथे आलेत. आणि काय म्हणालीस तू त्यांना? मॉम मी सगळं ऐकलंय. एवढं सगळं घडलं तरी तुझ्यात काहीच फरक पडला नाही ना? ज्याच्या फॅमिलीवर तू आरोप करतेस ना, त्याच फॅमिली मधल्या बयोबाईंनी पाठवलं मला आज इथे. मला समजावलं त्यांनी, आईवर कधी रागवू नकोस. ती आपल्या मुलाच्या भल्यासाठीच सगळं करत असते. या नानी काकी सगळं विसरतात, पण त्यांनी न विसरता मला सांगितलं की कधी आईशी भांडण झालं तरी तिच्यावर रागवू नकोस. अगं आदिती, नाही नानी काकी, रागवत नाहीये मी. तुमचा शब्द नाही मोडणार मी. फक्त तुमच्याबद्दल असलेले गैरसमज दूर करते. तुला माहितीये मॉम, बयोबाईंनी माझ्याकडून प्रॉमिस घेतले, आईशी कधीच भांडू नकोस, कारण ती कधीच चुकीचं वागत नाही. आणि तू त्याच फॅमिलीला ब्लेम करतेस. सॉरी बेटा, ते तुझ्या काळजीमुळे मला काही सुचत नव्हतं, त्यामुळे मी. मॉम खरंच काळजी आहे तुला माझी? ऑफकोर्स बेटा. मग कधीतरी बघ ना माझ्याकडे. माझ्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. मला आपल्या माणसांच्या प्रेमाची खूप गरज आहे ग. खूप एकटं वाटतं मला इथे. नाही राहावं असं वाटत मला. अदिती बेटा, हे बघ, अजिबात रडू नको. मी आहे ना. हे बघ, यानंतर तुला कुठलाही त्रास होणार नाही, हा शब्द देतो मी तुला. चल, माझ्या घरी चल आणि माझ्या सोबत राहा. आणि असाही आमचा काही दिवसातच डिवोर्स होतोय. मग त्यानंतर ह्या बाईशी माझा कुठलाही संबंध उरलेला नसेल, कुठलंही नातं नसेल. म्हणजे अदितीचे आई बाबा वेगळे होत आहेत? काय चाललंय? आपल्याला निघायचंय. बापू काका आतापर्यंत 4 ग्लास दूध प्यायलाय आणि आता 5वा ग्लास. तुला माहिती आहे ना, टेन्शन आल्यावर तो असंच करतो. हो, पण आपण आपल्या गावी आहोत का? नाही ना, अदितीच्या घरी आलोय. गावी नाहीये म्हणून एवढ्या ग्लासांवर भागवलंय. बापू गावी असता तर अर्धी किटली खाली केली असती. ऐश्वर्याच्या बाळणपणानंतर पहिल्यांदा एवढ्या टेन्शन मध्ये बघतोय. हो ना, गोष्टच अशी आहे ना. आदितीच्या आई वडिलांच्या डिवोर्सचं टेन्शन आपल्या सगळ्यांनाच आहे ना.
तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही आणि नानी आत जाऊन बसा, आम्ही विचार करू. कसला विचार पण? नानी काकी प्लीज गाडीत बस ना. बापू का काय चाललंय तुझं? दूध पिऊन काय होणार आहे का मला सांग. अरे आपल्याला मार्ग काढावा लागणार आहे. आता एकच मार्ग आहे. तू कोणाला फोन लावतोयस? व्हिडिओ कॉल गावाला. बापू काका प्लीज असं करू नकोस. घरी नको फोन करू बापू. घरी सांगायला नाही फोन करते. मला ऐश्वर्याची खूप आठवण येते. तिला पाहिल्याशिवाय मला शांती नाही लागणार. बोला ना बापू. आणि काय रे, त्या गुरांना पेंड टाकली का? हो घातली ना. बरं त्या ऐश्वर्याला फोन दे बरं. ठेव तिच्या समोर. अगं ऐश्वर्या, अगं कशी आहेस तू? अगं हो येतो लवकर. अगं मला तुझ्याशी खूप बोलावं असं वाटतं ग. मन हलकं करावं असं वाटतं. अगं हो बघ बरं, तुझ्याशी बोलल्यावर कसं हायचं वाटतं बघ. येतो लवकर येतो. काय चाललंय तुमचं? आधी तिच्या मॉम डॅडचा डिवोर्स होणार आणि तुम्ही काय डिस्टर्ब होताय? अरे म्हणजे ही काही छोटी गोष्ट होय? असं कसं बोलतो? केवढी मोठी गोष्ट ही. त्यांचा घसटपोट होतोय म्हणून. घसटपोट नाही, घटस्फोट म्हणतात त्याला. अरे मला बोलता नाही आलं, मग नाही होणार का त्यांचा घसटपोट? अदिती रिलॅक्स. तात्या आणि बयाजी समजून घेतील. मला नाही वाटत तसं. सिद्धू, बापू बरोबर बोलतोय. बहीण तात्या सगळं समजून घेतील, पण हे नाही. सिद्धू, ऐश्वर्याला झालेला त्रास आणि तुमचं लग्न मोडलेलं मी नाही पाहू शकत. मी येऊन समजावते ना बयोबाई आणि तात्यांना. सांग हिला रत्नाकरच्या वेळेस काय घडलं होतं. रत्नाका? हो मागे एकदा ना बयोबाई आणि तात्या रत्नाकावर भडकले होते. आणि माहितीये त्यांनी काय केलं होतं? ऐन दिवाळीमध्ये आम्हाला घरातली कामं सोडून त्यांच्या पैठण्या विकायला लावल्या होत्या. हा अप्पा, या गोष्टीचा काही संबंध आहे का? संबंध आहे. नानीने फक्त गोष्ट चुकीची सांगितली. नानी तू शांत बैस आता. मागे रत्नाक्याच्या सासरी भांडण झालं होतं. येऊन बिचारी मन हलकं करत होते. रडता रडता एकदा म्हणाली कसलं, तोंडात फुटफुटले. कधी कधी वाटतं की वेगळं व्हावं आणि इथंच येऊन राहावं कायमचं. एवढ्यावरच बयोबाई आणि तात्यांनी घर डोक्यावर घेतलं. म्हणाले आपले घरचे संस्कार लक्षात ठेवा. आपण नाती जोडणारी माणसं आहोत, तोडणारी नाही. गावात कोणाचा संसार मोडत असेल तर तात्या त्यांना थांबवतात. त्यांना समजावून गुण्यागोविंदाने राहायचा सल्ला देतात. आता त्यांचेच पाहुणे घसटपोट घेणार, ही गोष्ट तात्या कशी खपून घेतील? आदिती प्लीज रडू नकोस. हे बघ सगळं नीट होईल. आप्पा, बापू काका, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आणि हो, ही गोष्ट आपल्या 5 जणांमध्ये राहिली पाहिजे. घरात कोणाला कळतं का म्हणे? अरे याच टेन्शन येते म्हणून तर दूध पितोय ना. कसं लपवायचं? अरे तुझ्या ताई काकीला माझ्या तोंडाकडे बघून लगेच कळतं मी काहीतरी लपवतोय. मी तात्या आणि बहिवाशी खोटं बोलू शकत नाही. मी स्वतःहून सांगायला जाणार नाही, पण त्यांनी विचारलं तर मी खोटं बोलू शकणार नाही. सिद्धू, आमचं ठीक आहे रे, पण नानीचं काय करशील? बघायला गेलं तर बापू, लपवणं आपल्याला पण अवघड जाणार आहे. मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुम्हाला ही साधी गोष्ट जमणार नाही. या सगळ्यामुळे आमचं लग्न. असं नको म्हणू रे. अरे तुमचं लग्न कसं मोडणार नाही याचाच विचार करतोय मी.
पण काय करावं हेच कळत नाहीये.